नमस्कार भिडूंनो, स्वागत आहे तुमचं कोड व्हिडिओ या YouTube चॅनलमध्ये. जर तुम्हाला लक्षात असेल तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये टेबल्स या टॉपिक बद्दल डिटेलमध्ये एक्सप्लोर केलं होतं. त्याचे सगळे कॉन्सेप्ट जवळपास सगळेच कॉन्सेप्ट आपण कव्हर केले होते. कॉल स्पॅन, रो स्पॅन, सेल पॅडिंग, सेल स्पेसिंग नेमकं यामधला डिफरन्स काय? हे आपण बघितलं होतं. आणि कॉल स्पॅन आणि रो स्पॅन यावर प्रॅक्टिस व्हावी म्हणून मी तुम्हाला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला दिला होता. तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असेल. जर नसेल केला, काही अडचण आली असेल, तर घाबरू नका. हा व्हिडिओ त्याचसाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की तो टेबल नेमकं इम्प्लिमेंट करायचा कसा? तर चला व्हिडिओ बघूया. व्हिडिओ स्टाईलमध्ये नेमकं टाईम टेबल कसा बनवायचा? तर आता आपल्या फोल्डरमध्ये यायचंय. जसं की व्हिडिओ स्टाईल कोडिंगचा आहे. त्यामध्ये HTML मध्ये येऊन जो की आपण 6व्या व्हिडिओमध्ये तो टेबल दिला होता. तर त्या 6व्या फोल्डरला आपण शिफ्ट दाबून ओपन विथ कोड करू. जो की व्ही-एस कोडमध्ये ओपन होणार आहे. तर जर इथं बघितलं तर हा होता तो टाईम टेबल. होता आपला तो टाईम टेबल जो की तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिला होता. जर तुम्ही सॉल्व्ह केला असेल, चांगलीच गोष्ट आहे. आणि जरी काही अडचण आली असेल तर डोंट वरी. तर चला आपण एक टाईम टेबल नावाची फाईल बनवू .html ने. आणि आपण काय करू आता एक्सक्लेमेशन मार्क दाबून एंटर करायचंय आणि इथं टाकूया आपण टाईम टेबल. तर आपण काय करू कन्व्हिनियन्ससाठी टाईम टेबल इमेज आपण इकडल्या राइट साइडला ओपन करून घेऊ. इकडल्या साइडला आपण टाईम टेबल इमेज ओपन केली. इकडे क्लोज करूया. तर हा आहे आपला टाईम टेबल. आता हा जो टाईम टेबल नाव आहे ते सेंटरला आहे आणि ते कोणत्या सेंटरला आहे? टेबलच्या सेंटरला आहे. म्हणजे ते कुठं असणार आहे? टेबल टॅगच्या आतमध्ये. आणि कोणत्या टॅगमध्ये असणार आहे? करेक्ट. कॅप्शन टॅगमध्ये. आपण इथं टेबल कॅप्शन अपर केसमध्येच करू. टाईम टेबल. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सिमेंटिक टॅग्स बद्दल देखील बघितलं होतं. त्याचाही आपण इथं वापर करू. म्हणजे आपली एक रिव्हिजनही होऊन जाईल आणि त्यावर तुमची प्रॅक्टिसही होऊन जाईल. तर इथं आपण काय करू आता हा जो वरचा डेटा आहे, कोणता वाला? हा वाला. जो की आहे डे पिरियड आणि जो टाईम आहे बाकीचा. हां, हा जो रो आहे, डे पिरियड वाला, हा पूर्ण रो आणि हा जो आहे, हा कॉलम किंवा हे बाकीचे पहिल्या कॉलम मधले सगळे रो जे आहेत ते बोल्डमध्ये आहेत. आता आपण इथं काय करू शकतो, यांच्यासाठी आपण टीएच टॅगचा देखील वापर करू शकतो. जसं की मी म्हटलं, आपण सिमेंटिक टॅगचा यूज करू, तर आपण इथं टेबल हेडचा वापर करणार. इथं टेबल हेड असणार आहे. त्याचा वापर करणार. तर टेबल हेडमध्ये कोणतं कंटेंट येणार? तर टेबल हेडमध्ये आपला येणार हा जो पहिला रो आहे तो. तर त्यामधला येणार मग डे पिरियड आणि हा जो टाईम आहे तो येणार. इथे आधी आपला टी-आर येईल. यामध्ये टी-एच घ्यायचा आहे. टी-एच मध्ये एक बी-आर टॅग घ्यायचा आहे आणि त्यामध्ये घ्यायचं आहे डे स्लॅश स्पेस नाही आहे काय? ठीक आहे. डे स्लॅश पिरियड. सो डे स्लॅश पिरियड असणार आहे. देन त्यानंतर जो आहे त्यामध्ये आहे आपला जो रोमन नंबर्स आहेत ते यूज केलेले आहेत. तर इथं आहे 1. त्यानंतर बिअर टॅग घ्यायचा आहे. त्यानंतर जो आहे टाइम तो टाकायचा आहे. तर टाइम काय आहे? 9:30 टू 10:20. ठीक आहे. हा जो आहे हा आहे टाइम. त्यानंतर आपला जो दुसरा टीएच टॅग आहे पुढचा त्यामध्ये आहे म्हणजे तो जो असणार सेकंड टाइम टेबल सेकंड टाइम असणार आहे सॉरी सेकंड टाइम असणार आहे. त्यामध्ये आहे 10:20 टू 11:10. 11:10. त्यानंतर आपला जो आहे थर्ड टाइम जो असणार आहे तो काय असणार आहे? 11:10 टू 12. आणि 12 क्लॉकला काय असणार आहे? लंच ब्रेक असणार आहे. ते किती असणार आहे? 12 टू
1240. त्यानंतर जो फोर्थ नंबर आहे त्यामध्ये आहे 1242 130. त्यानंतर जो आहे फिफ्थ नंबर, त्यानंतर बिअर टॅग घेऊन आपण काय करणार, बिअर टॅग आपण का वापरतोय, रोमन नंबर नंतरचं जे कॉन्टेंट आहे ते आपल्याला खालच्या साईडला पाहिजे किंवा आपण जे म्हणतो की नेक्स्ट लाईनला पाहिजे त्यामध्येच. त्यामुळे आपण काय करतोय इथं बिअर टॅग वापरतोय. मला गॅरंटी तुम्हाला लक्षात असणारच आहे. तर चला पुढे बघूया. हा जो आहे टाइम हा आहे 132 to 20. नेक्स्ट वाला जो आहे तो सिक्स नंबर जो आहे त्याचा टाइम काय आहे 220 till 10:30, सॉरी 3:10. आणि जो लास्ट असणार आहे आपला 7 नंबरचा जो टाइम असणार आहे तो असणार आहे 3:10 to 4. तर इथं जरा आपण बघूया. तर आता आपण काय करू, ह्याला प्रिव्ह्यू करू की नेमकं दिसतंय कसं. टाइम टेबल आपला दिसला इथं. ठीक आहे, दिसलाय. डन. तर आता आपण काय करू, ह्याला थोडी स्टायलिंग देऊ. म्हणजे जशी की इथं स्टाईल दिलेली आहे, बॉर्डर दिली आहे, थोडी पॅडिंग दिली आहे. म्हणजे ते थोडं बेटर एक्सपिरियन्स आपल्याला येईल, चांगलं जरा दिसल. तर इथं आपण सगळ्यात पहिल्यांदा काय देऊ शकतो, बॉर्डर देऊ शकतो. बॉर्डर आपण 2 पिक्सल देऊ. त्यानंतर जी सेल स्पेसिंग आहे, सेल स्पेसिंग ती 0 ठेवू. 0 का ठेवायची आहे? कारण की हा जो डे पिरियड आणि हा जो फर्स्ट वाला जो कॉलम आहे, ह्या कॉलम म्हणजे हे जे 2 सेल आहेत मेन म्हणजे, ह्यामधलं डिस्टन्स आपल्याला 0 ठेवायचं आहे. जर जास्त ठेवलं तर मध्ये ह्या बॉर्डरच्या आणि इकडल्या बॉर्डरच्या मध्ये जो आपल्याला स्पेस दिसेल, तो थोडा वियर्ड वाटेल. त्यामुळे आपण काय करणार आहे, सेल स्पेसिंगला थोडंच ठेवणार आहे. म्हणजे 0च ठेवणार आहे, म्हणजे द्यायचीच नाही. आणि सेल पॅडिंगमध्ये आपण सेल पॅडिंग आपण काय ठेवू? 5 ठेवू. जस्ट 5 ठेवली आहे. आणि आता बघूया नेमकं आपलं दिसतंय कसा टेबल. आपला टेबल वेल स्ट्रक्चर दिसतोय. इथं थोडा एक्स्ट्रा हे झालाय. बिआर टॅग पडला होता. तर जर बघितलं तर आपला टेबल आता बेटर दिसतोय. हा झाला आपला टेबल हेड पार्ट. टेबल हेड पार्ट. आता आपल्याला टेबलची बॉडी बनवायची आहे. आता टेबलच्या बॉडीमध्ये फुल हे कंटेंट येणार आहे. तर आता इथं जो आपला टेबल हेड आहे, इथं आपण काय करू, टी बॉडी करू. टेबलच्या बॉडी मधला आता आपण पहिल्या रोला सुरुवात करत आहोत. पहिला रो कोणता आहे? मंडे वाला. तर मंडे मध्ये काय असणार आहे, जो आपला टीएच आहे, तर आता टीएच होता, आता इथं काय असणार आहे, इथं पण आपण टीएच घेऊ शकतो कारण की ही जी आहे ही लाईन बोल्ड मध्ये आहे. तर आपण इथं टीएचच घेऊ. तर इथं काय करू, MONDAY मंडे. त्यानंतर एक टीडी घ्यायचा आहे. टीडी म्हणजे सब्जेक्ट कोणता असणार आहे? इंग्लिश. देन त्यानंतर आहे मॅथ. देन त्यानंतर आहे केम किंवा सीएची टाकले तर आपण केम घेऊ, काही विषय नाही. किंवा एक्झॅक्ट दिसायला पाहिजे म्हणून ठीक आहे, आपण तोच घेऊ. आता त्यानंतर जो आपला टीडी टॅग आहे तो आहे लंच. ओके, LUNCH, लंच. आता जर बघितलं, आपला हा जो लंच आहे तो किती रोज घेतोय? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता जर लंच हा आपल्या 6 रो घेतोय तर आपण इथं, तर आता आपण इथं कॉल स्पॅन यूज करणार की रो स्पॅन यूज करणार? करेक्ट. आपण इथं रो स्पॅन यूज करणार. सो आपण काय करू, इथं आता रो स्पॅन यूज करू. रो स्पॅन रो स्पॅन किती घेणार आहे? 6 रोजची जागा तो
घेणार आहे, त्यामुळे आपण इथं रोज स्पॅन दिलाय. ठीक आहे. आता हे जे आहे लंच, हे आपल्याला हॉरिझॉन्टल दिसत असेल ना, तर ते आपल्याला व्हर्टिकली डिस्प्ले करायचंय. त्यासाठी आपण काय करू शकतो? तर आपण काय करू? प्रत्येक लेटर नंतर बीआर टॅग यूज करू. तर इथं काय करायचंय? मल्टी कर्सर फंक्शनॅलिटीचा यूज करायचा आहे. अल्ट दाबून प्रत्येक कॅरेक्टरच्या नंतर त्याला क्लिक करायचं आहे आणि इथं काय करायचं? एक बीआर टॅग द्यायचा आहे. म्हणजे काय होणार आहे? ते एका ह्याच्यामध्ये येणार आहे. तर हे झालं आपलं लंच बद्दल. त्यानंतर आहे आपला लॅब. लॅब. आता आणि लॅब नंतर काय आहे आपला? लॅब नंतर आहे फिजिक्स. तर आता इथं जर बघितलं, लॅब जो आहे तो कितीही कॉलमची जागा घेतोय? 1, 2 आणि 3 कॉलमची जागा घेतोय. 3 कॉलमची जागा घेतोय. तर कॉल स्पॅन होणार आहे 3. तर आता आपण बघू नेमकं दिसतंय कसं. ठीक आहे. हे चांगलं दिसतंय. पण आता आपल्याला काय करायचं आहे आणखी जो आपला लंच आहे त्याला आपल्याला सेंटरला बी घ्यायचं आहे. तर आपण इथं अलाइन सेंटर केल्यावर आय थिंक सेंटर येईल. हां, तर लंच सेंटरला आलाय. आता तुम्ही म्हणत असताल, की हे एवढं-एवढं स्पेस घ्यायलंय, तर डोंट वरी एवढं स्पेस घेणार नाहीये ते. कारण की आपण सेकंड रो पण ॲड करणार आहेत. ठीक आहे. तर आपण आता इथं काय करू, जी आपली सेकंड रो आहे ती सुरू करू. सेकंड रो मध्ये कोणतं आहे? पहिलं टीएच घेणार आपण. टीएच, TUESDAY, ट्यूजडे. ट्यूजडे आहे. त्यानंतर अगेन इथं लॅब आहे. तर आपण इथे इथलाच लॅब आपण इथं कॉपी पेस्ट करूया. कारण की लॅब किती घेतोय? 3चा जागा घेतोय. त्यानंतर आपल्याला आता लंचसाठी घ्यायची गरज आहे का? डायरेक्ट आता टाकण्यापेक्षा आपण इथलं कॉपी पेस्ट करू. आता डायरेक्ट इथं इंग्लिश आहे. त्यानंतर केमिस्ट्री आहे. केमिस्ट्रीला इथं काय करायचंय? कॉपी पेस्ट करायचंय. त्यानंतर मॅथ आहे. त्यानंतर आहे स्पोर्ट्स. स्पोर्ट्स. जरा बघितलं आपण इथं लॅब आहे, इंग्लिश आहे, केम आहे, मॅथ आहे आणि स्पोर्ट्स आहे. जवळपास सगळ्यांचं कंटेंट सेंटर आहे. तर आपण काय करू शकतो? सगळ्यांना सेंटर करू शकतो. म्हणजे थोडं आपल्याला बेटर एक्सपिरियन्स येईल. तर आपण काय करू? मल्टी कर्सर फंक्शनॅलिटी म्हणजे नेमकं करते काय मल्टी कर्सर फंक्शनॅलिटी? आपल्याला ॲट अ टाईम मल्टिपल प्लेसेसवर कंटेंट चेंज करायला हेल्प करते. तर आता आपण इथं काय करायचं आपल्याला जवळपास सगळ्याच फील्डमध्ये अलाइन सेंटर ॲड करायचंय. तर आपण काय करणार? अल्ट दाबून इथे या टीडीमध्ये काय करणार? अलाइन सेंटर करणार. अलाइन त्याची सेंटर असणार आहे. सगळे सेंटर झाले. ओके, डन. आता हे बेटर दिसायलंय. हा झाला आपला सेकंड रो. आता आपल्याला थर्ड रो. थर्ड रो मध्ये काय आहे? मॅथ आहे. ठीक आहे. मी इथं काय करतोय? मॅथ घेतोय. देन फिजिक्स आहे आणि इंग्लिश आहे. फिजिक्स आहे आणि इथं इंग्लिश आहे. त्यानंतर लंच आहे आणि हा जो आपला लॅब आहे, त्यानंतर डायरेक्ट लॅब आहे. आणि आता आपला आहे हा नेक्स्ट इयर, जो की काय आहे? वेडनेसडेसाठी. वेडनेसडेसाठी. आपला काय असणार आहे? मॅथ असणार आहे त्यामध्ये. मॅथ आहे. त्यानंतर मॅथमध्ये फिजिक्स आणि इंग्लिश आहे. तर इथं फिजिक्स आहे आणि इथं इंग्लिश आहे. आता आपल्याला इथं लंच ब्रेकसाठी टेबल ॲड करायची नाही. ऑलरेडी त्यांनी ती जागा रिझर्व्ह करून ठेवलेली आहे. तर आता आपण इथं हा जो लॅब आहे, लॅब आपण ॲज इट इज कॉपी करू. सब्जेक्ट आहे लंच नंतर जो की आहे CHEM, जो की आपला आहे केम. तर ही रो बघितली, तर ही आहे ही रो, केम आणि लॅब. तर ॲक्चुअली लॅब जी आहे ती लायब्ररी आहे. आता त्यानंतर आपला आहे थर्सडे. THURSDAY थर्सडे. थर्सडेमध्ये आपला कोणता सब्जेक्ट आहे? फिजिक्स, इंग्लिश आणि केम. तर पहिला आहे फिजिक्स, नंतर आहे इंग्लिश आणि नंतर आहे केम. तर हा आहे इंग्लिश आणि त्यानंतर जो आहे तो आहे केम. त्यानंतर आहे लॅब, म्हणजे जो आहे लॅब टाईम आहे आपला आणि त्यानंतर आहे मॅथ सब्जेक्ट. ठीक आहे? जो आहे मॅथ सब्जेक्ट आहे.
जी की आपण मॅथला एम-ए-टीच केलंय, तर आपण एम-ए-टीच ठेवू. आणि आपलं इथलं टी-आर आय थिंक आपण इथं टी-आर द्यायचं राहिलंय. आपण इथं टी-आर आपण ॲड करू. तेच म्हणलं टी-आर कन्व्हर्ट करा. नंतर पुन्हा जो नेक्स्ट आहे तो आहे फ्रायडे. फ्रायडेसाठी आपण एफ-आर-आय-डी-ए-वाय आणि त्यामध्ये काय आहे लॅब आहे आणि त्यानंतर आहे मॅथ. मॅथ आहे. नंतर आहे केमिस्ट्री, इंग्लिश आणि फिजिक्स. तर हा आहे केम, इंग्लिश, फिजिक्स आणि त्यानंतर जो आहे आपला लास्ट रो जो कोणता असणार आहे सॅटर्डे. सॅटर्डे त्यामध्ये आपले कोणते सब्जेक्ट आहेत आता इंग्लिश असणार आहे, केमिस्ट्री असणार आहे, मॅथ असणार आहे, त्यानंतर आपला सेमिनार असणार आहे आणि नंतर स्पोर्ट असणार आहे. तर ठीक आहे. इथं एक आपण स्पोर्ट घेऊया आणि जो आपला लॅब आहे, इथं लॅब आपण इथं ॲड करूया आणि इथं लॅबला आपण इथं काय करू, सेमिनार ॲड करायचं. पहिलं इंग्लिश आहे, केम आहे, नंतर आहे मॅथ आणि नंतर आहे ॲट द एंड जो असणार आहे, तो असणार आहे स्पोर्ट्ससाठी. तर हा झाला आहे आपला टेबल. बघूया आता कुठं काही चुकलंय, काही राहिलंय का? तर हा झाला आहे आपला पूर्ण टेबल. आता जसं मी म्हणलं होतं आपल्याला टेबलला सेंटर करायचंय, तर आपण कसं करणार? करेक्ट. तर आपण काय करणार? टेबलमध्ये अलाइन सेंटर करणार. तर टेबल आपला सेंटरला गेला. तर आता आपण इथं पॅडिंग वाढवली, बघितलं. तर इथं बघा जसाच तसा आपला जो टेबल आहे तो इथं आपण क्रिएट केला आहे. आणि जसं की हे जे बोर्ड आहे, हे बोर्डमध्ये तर आपण त्यासाठी काय करू शकतो, बी टॅगचा म्हणजे जो की बोर्डसाठी असतो आपण त्याचा यूज करू शकतो लंचमध्ये हां. म्हणजे जे लंच नावाला बोल्ड करायचं होतं ना, आपण बी टॅगचा असा वापर करू शकतो. जो की लंच आता आपला इथं काय झालाय बोल्ड झालाय. तर व्हिडिओनं इतकंच सोपं होतं. थोडा कॉन्सेप्ट अवघड वाटत असेल तर काय करायचं एकदा आपला टेबलचा व्हिडिओ सविस्तरपणे बघायचा आहे. तर हे टेबल एक्झाम्पल आहे हे तुम्ही सॉल्व्ह करायचं ट्राय करायचंय. एकदम सिंपल आहे. तर व्हिडिओनं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एच-टी-एम-एल फॉर्म्सला स्टार्ट करणार आहोत. तुम्ही सॉल्व्ह केलेला कोड कमेंटमध्ये टाकायचा आहे. व्हिडिओ जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मित्राला शेअर करायला सुद्धा विसरायचं नाहीये. लाईक करा, शेअर करा आणि नुसतं सबस्क्राईब करूनच सोडायचं नाही. तर टाईम टू टाईम तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा आली पाहिजे, की हा बाबा मी व्हिडिओ अपलोड केलाय. आपल्या व्हिडिओने व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचंय. तर चला व्हिडिओनं भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कोड करा भेडू स्टाईलमध्ये.